तर या भागातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे हेही अजित पवार गटाबरोबर जातील अशी चर्चा होत आहे किंवा खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जातोय अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। सत्तेत असणारे जे कोणी नेते आहेत आणि खास करून BJPमध्ये असणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे पैसा आहे आणि दबाव तंत्र आहे। काँग्रेसचे एक नेते आता BJPमध्ये गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळांमध्ये अजून काही नेते नाही तर आमदार हे भाजपबरोबर जातील। वेगळी कारणं असू शकतील। जे विचाराला बांधील नाही आहेत ते सर्व BJPबरोबर जातील, नाहीतर ज्यांनी चुका केल्या ते BJPबरोबर जातील। संपर्क अनेक लोकांना केले जातील, पण जे विचारांना आणि सामान्य लोकांना या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बांधील आहेत तर ते त्या ठिकाणीच तिथं राहतील। त्यामुळे ते कोणाला बोलवत आहेत काय बोलवत आहेत हे मला सांगता येणार नाही, पण नक्कीच स्वाभिमानी मराठी माणसं अजूनसुद्धा भाजप सोडून इतर पक्षामध्ये आहे, कारण भाजपचा आणि स्वाभिमानाचा कुठेही दूर तक काही त्यांचा संबंध येत नाही। त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला लढत राहू। कोणाला कॉन्टॅक्ट करतायत हे नाही, पण जे आज आहेत आदरणीय पवार साहेबांबरोबर त्यातलं कुणीही जाणार नाही असं आपल्याला आश्वासित करतो। अमोल कोल्हेंची बरीच चर्चा आहे, त्यांना संपर्क पण केला जातोय। आता तुम्ही जसं हवेतल्या गोष्टी इथं बोलत आहात, अजून अशी चर्चा आहे की जे 2 गट आता BJPला सामील झालेले आहेत, अजितदादांची जे सर्व नेते आणि पक्ष आहेत त्याच्याचबरोबर शिंदे साहेबांचा पक्ष आणि नेते आहेत, तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला यांना भाजपच्याच चिन्हावर लढावं लागणार आहे ही चर्चा मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे चर्चा लोकांमध्ये कोण करून आणते हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही चर्चा जी आहे ती भाजपलीच केली असेल आणि तुम्ही जी चर्चा म्हणता ती भाजपली केली असेल। आता भाजप जर राजकीय पुढ्या सोडत असेल आणि त्याला आम्ही उत्तर देत बसलो तर मग सामान्य लोकांचे प्रश्न कोण मांडणार? त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत, त्यांच्यासाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत आणि आज यांचे प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।